तर बोल. मी बाळासाहेब गोपाळ धंदा. मी राहण्यासाठी कळवा पारशिक नगर या ठिकाणी मी राहतो. मी पोलीसमध्ये सेवा करत होतो. तर आता मी रिटायर झाल्याच्या नंतर मला मला सायटिकासारखा आजार झालेला आहे कमरेचा आणि माझी एक मणक्याची नस दाबलेली आहे. त्यामुळे मला खूप त्रास सध्या होत आहे. तरी मी आतापर्यंत बऱ्याचशा मोठमोठ्या ज्युपिटरसारख्या हॉस्पिटलमध्ये, फोर्टिससारख्या हॉस्पिटलमध्ये, प्रेमिलासारख्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले. परंतु मला काय आत्तापर्यंत बरो हे रिलॅक्स मला मिळालेलं नाही आणि बरोबर फरक काही पडलेला नाही. मी त्याप्रमाणे MRI केले, एक्सरे काढले, तरी पण मला डॉक्टरच्या सल्ल्याचा अजूनपर्यंत काही मला फरक पडलेला नाही. तरी मला असं करता करता एक दिवस माझ्या मित्राने मला सांगितलं. नाही, ते MRI पाहून त्या डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला? MRI फोनच्या डॉक्टरने मला सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन करायला लागेल. मला प्रत्येक डॉक्टरने ऑपरेशनचा सल्ला दिलेला होता. तर मी ऑपरेशन मला करायचं नव्हतं. तर मला असाच माझ्या मित्राने एक सल्ला दिला की कळवा नाक्यावरती बाबासाहेब ढोले साहेब डॉक्टर आहेत, फार अनुभवी डॉक्टर आहेत आणि चांगले डॉक्टर आहेत. त्यांच्या सल्ल्याने मी ढोले साहेबांच्या हॉस्पिटलला आलो आणि त्यांच्याकडे मी उपचार चालू केले. तर मला ढोले साहेबांचे उपचार फार आवडले. त्यांनी मला ॲडमिट करून घेतलं. 4, 5, 6 दिवस मी त्यांच्या हॉस्पिटलला ॲडमिट होतो. मला कमरेला वजन लावून, परत थेरपी शेक देऊन, मला अशा माझ्याकडून एक्झरसाईज वगैरे त्यांनी करून घेतल्या. अशा प्रकारे खूप त्यांनी चांगली माझी ट्रीटमेंट केली. त्याच्यामुळं मला आता थोडं बरं वाटतं आहे आणि मी आता रिलॅक्समध्ये. तरी पुन्हा आता मी हिंडू शकतो, फिरू शकतो. सगळीकडे मला बरा आनंद वाटतो आहे. मला फरक पडलेला आहे. त्याच्यामुळे मी ढोले साहेबांना मी मनापासून त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आहे. आणि तुमच्या कमरेमध्ये इंजेक्शन दिलं आपण? हा, कमरेमध्ये ढोले साहेबांनी माझ्या इंजेक्शन दिलं. बाकी इंजेक्शन पण 1-2 त्यांनी मला दिलेली आहे. त्याच्यामुळे मला फार आता रिलॅक्स वाटते आणि पहिल्यापेक्षा खूप चांगलं वाटतं. हा जो तुमचा व्हिडिओ आहे हा आपण लोकांना दाखवला, यूट्यूबवर दाखवला किंवा मीटिंगमध्ये दाखवला, तर तुमचा काही प्रॉब्लेम आहे? नाही, काय नाही प्रॉब्लेम. म्हणजे लोकांना जनजागृती हो, करता? डॉक्टर लोक लुकतात. अक्षरशः मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये लोक आहेत, लुकतात. तो MRI करायला सांगतात. MRI करायला गेलं तर 10,000 रुपयाच्या खाली MRI नसतो. एक्सरे करायला गेलं तर पण 1,000 रुपयाच्या खाली एक्सरा नसतो. नुसती लुटालूट, नुसत्या गोळ्या लिहून देणार, फरक काहीच पडत नाही. गोळ्या 2-2, 3-3 हजार रुपयाच्या त्यांच्या एका टायमाच्या गोळ्या. एवढा पैसा माणसाने आणायचा कुठून? प्रत्येक वेळेस रिटायर झालेला माणूस किती पैसे खर्च करू शकतो? तरी हे नुसती लुटालुटची कामे आहेत मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये, बाकी काही नाही. आणि प्रेमिलासारखे मी आज मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले, तरी पण मला कुठलाही काहीही फरक पडला नाही. आणि एकही डॉक्टर मला असा व्यवस्थित असा समजून व्यवस्थित एकाने मला औषधोपचार केलेले नाही. आता तुम्हाला बरं वाटतं? आता मला बरं वाटतंय. वजन किती कमी झालं तुमचं? आता वजन माझं एक 8 दिवसामध्ये 2 किलो वजन माझं कमी झालं. आणखी तर पुढं करणार वजन आणखीन कमी? पुढं मी करणार आणि व्यवस्थित मी तब्येत एकदम सुटसुटीत बनून व्यवस्थित राहणार.